तर मग बघितलं तर लिटरली त्याला डोळेच नव्हते. फक्त नाही का काळे असे खळगे असतात ना तेवढंच होतं, डोळे तर त्याचे दिसतच नव्हते. मग ते काकांच्या लक्षात आलं की बाबा, आणि मग नंतरनं पुन्हा काकांचं लक्ष गेलं त्याच्या पायाकडे, त्याला पायच नव्हते. एक सेकंद काय म्हणते 1 मिनिट ती शांत बसली असेल, ती म्हणली पुढं बघ. म्हटलं का? मग ती पुढं बघा आणि गप चल. तर मला म्हणलं असं का बोलती, म्हणलं मी तुला काहीतरी सांगतेय, शेअर करते. तो दवाखाना मला 2 वेळा दिसला, काहीतरी घडतंय. तर तिने काय म्हणले पाहिजे मला? ती म्हणली पुढं बघ. तर म्हणलं नाही काहीतरी झालं, म्हणलं तू सांग, म्हणलं मला तो दवाखाना 2 वेळा दिसला, मला भीती वाटते. म्हणते अगं प्रिया तुला 2 वेळा दिसला, मला तोच दवाखाना 3 वेळेस दिसलाय. पण कोणतरी किंचाळतंय असं जीवा काय म्हणतात ना, एकदम जीव वाचवण्याच्या ह्याने किंवा असं पोटापासून म्हणतात ना, तो किंचाळण आणि ते झाडाचा एकत्र आवाज. तर मी घेतले डोळे लावून, मी खरं मी डोळेच झाकले, म्हटलं काय पण हो मला बघायचंच नाही, म्हटलं एवढा घाणेरडा आवाज होता. आणि मग मी यांना म्हणते, म्हटलं कसा होता? तर म्हणलं तो चालला होता, शॉल घेतली होती अंगावर आणि माझ्याकडे पाठ होती, सरळ चालला होता. ते म्हणले अरे सेम तोच माणूस आहे ना, मला रिक्षाच्या समोर येताना शॉल तोंडावरती आणि पटकन असं समोर आला म्हणून मी ब्रेक मारला. या पॉडकास्टमध्ये भय, रहस्य आणि त्रासदायक विषयांवर आधारित कथा आहेत. यात हिंसा, भीती अथवा संवेदनशील प्रेक्षकांसाठी अयोग्य ठरू शकतील अशी वर्णनं असू शकतात. श्रोत्यांनी सावधगिरीनं आणि स्वतःच्या जबाबदारीवर ऐकावे. या पॉडकास्टमधील सर्व पात्र, घटना आणि परिस्थिती पूर्णपणे काल्पनिक आहेत. जिवंत किंवा मृत व्यक्तींशी कोणतेही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग आहे. हा पॉडकास्ट कोणत्याही अंधश्रद्धेला किंवा हानिकारक वर्तनाला प्रोत्साहन देत नाही. कृपया जबाबदारीनं ऐका. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे एक मॅडम आलेले आहेत. ते गुगल फॉर्मच्या मार्फतच आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. हॅलो दादा, काय आपलं नाव? माझं नाव प्रियंका राजू आडव, बरं. आणि राहता कुठे सध्या तुम्ही? जुनी सांगवी, पुणे, बरं. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? अहमदनगर. ओके. आणि मग सांगवीत कधीपासून राहता? लहानपणापासून म्हणजे जन्म इथंच आहे, मूळगाव अहमदनगर आहे, रिलेटिव्ह आहेत तिकडे, आजी आजोबा सगळे, चुलते मालते सगळे तिकडे, पण जन्म इथंच, शिक्षण इथं, कॉलेज इथं, लग्न इथं, सगळ्या गोष्टी इथं. बरं. आणि काय करता सध्या तुम्ही? मी हाऊसवाईफ, एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. ऑर्डर असेल तर करते, नाहीतर मग हाऊसवाईफ आहे घरामध्येच. बरं. काय कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता आणि सुरुवात कशी होती पहिल्या अनुभवाची? पहिला ॲक्च्युली मी आज 2 अनुभव घेऊन आली आहे. बट दोन्ही पण एकमेकांशी रिलेटेड आहे, कारण ते एकाच प्लेसवरती झालेले आहे. तर ते 2 अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करेन. बरं. सुरुवात कशी झाली अनुभवाची? सुरुवात मी 12th स्टँडर्डला होते 2009 साली. सो मी बेसिकली ख्रिश्चन आहे. तर आणि प्रॉपर अहमदनगरची. तर अहमदनगरमध्ये हारेगाव म्हणून एक गाव आहे श्रामपूरमध्ये. तर ख्रिश्चन असल्यामुळं एक वेलंकणी मातेची यात्रा असते, एक मतमाऊलीची असते आणि एक माउंट मेरीची. तर ख्रिश्चन लोकांना कळेल किंवा नगर भागात जे आहेत त्यांना माहिती आहे, माउंट मेरीची मुंबईला भरते, वेलंकीची आपल्या खडकीला भरते, जो मिलिटरी एरिया आर्मी तिथे, हो. आणि मतमाऊलीची हारेगावला श्रामपूर अहमदनगरमध्ये. सो आम्ही अहमदनगरमध्ये जो माझ्यासोबत इन्सिडेंट झाला तोच मी आज सांगणार आहे. बरं. कुठल्या सालाचा अनुभव आहे आणि सुरुवात कशी झाली? 2009 आणि मी 12thला होते तेव्हा. तर आम्ही लहानपणापासून हारेगावच्या यात्रेला जातो अहमदनगरमध्येच. आम्ही प्रॉपर तिथले, तर आम्ही ती यात्रा दरवर्षी करतो आणि लहानपणी दरवर्षीच करायचो. सो एकदा असंच बसलो आणि माझ्या बहिणीची नणंद आहे, माझी 2 नंबरची बहीण आहे, तिची नणंद आहे, त्यांचं सरनेम पाडळे आहे. सो ते असेच म्हणले की ते कधी येत नाही, ते प्रोटेस्ट आहे, आम्ही कॅथलिक आहे, शक्यतो प्रोटेस्टंट लोक मतमाऊलीला मानत नाही, तर ते येत नाही. पण त्यांनी असेच म्हणले चला जाऊया. मग ठरलं, त्यांची फॅमिली, आमची फॅमिली, त्याच्यानंतर माझ्या बहिणीची आणि तिच्या दीराची एक फॅमिली होती. तिच्या दीराच्या 2 मुली होत्या, एक पुतण्या होता, मी होते, माझी मोठी बहीण, माझी मम्मी, पाडाळे काका, पाडाळे काकून त्यांचे 2 लेकरं आणि एक दगडूदादा म्हणून होते, पाडाळे काकांचे भाऊ. तर आमचं असं ठरलं, त्यांनी गाडी वगैरे ठरवली, गाडी त्यांची होती, बाकीचा खर्च सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केला होता. तर तसं ठरलं आमचं आणि निघालो आम्ही हारेगावला. सो आम्ही निघालो सकाळी 9-10 वाजता निघालो आणि त्याच्यानंतर मग पुणे सोडलं, अहमदनगरमध्ये गेलो, त्याच्यानंतर मग हारेगाव, पहिले श्रामपूरमधनं हारेगाव लिटरली 15-20 मिनटाचा रस्ता आहे, जास्त काय नाही आहे. बट आम्ही श्रामपूर जसं सोडलं ना, तर हारेगावची एक कमानी येते, तर तिथं नाही थांबलो, ती सोडली, निघालो, पण ती कोणाला दिसलीच नाही. माझी बहीण होती माझ्यापेक्षा मोठी, 3 नंबरची, ऋषाली नाव आहे तिचं. तर ती म्हणली की हारेगावची कमान मागं गेली, पण ती कोणालाच नाही दिसली. तर म्हणले नाही, म्हणे अरे नाही गेली, पुढं असेल, आम्हाला पण दिसली असती ना. ती तरी सांगत होती नाही गेली, मी बघितलं. तर मीच तिला टोकलं, म्हणलं नाही, म्हणलं कोणत्या तरी वेगळ्या देवाचं काहीतरी दिसते, ते दुसरं देवस्थान असेल, आपलं नाही, आपलं पुढं असेल. म्हणलं हारेगाव तर मी वाचलं नाही.
आणि कुठल्या टायमिंगला प्रवास चालू होता तुमचा? आमचा असं काय, आम्ही 9 वाजता निघलो होतो. काहीतरी आम्ही 3-4 दुपारी वाजेपर्यंत म्हणजे? पोहोचलो. असं दुपारची होती ही गोष्ट, दुपारची होती. दुपारी 3 धरा तुम्ही. हो. सो निघालो आणि मग ती कमान सोडली, पुढे गेलो पूर्ण आम्ही. मग पुढे गेल्यानंतर नेवासा, मे बी सगळ्यांना माहीतच असेल, मोठं गाव आहे नेवासा, तालुका आहे. तर नेवासापर्यंत गेलो आणि मग काका म्हणले खूप लेंदी होते, लांब होते नाही का, आपण खूप पुढे आलो असं वाटतं. मग 1-2 जणांना विचारलं, तर म्हणले अरे तुम्ही हरेगाव पाठी सोडलं, हरेगाव मागं गेले, हे नेवाशामध्ये तुम्ही आले. तर मग सगळे म्हणले अरे हे घारू सांगत होती, तिला आम्ही घारू बोलतो, म्हणे घारू सांगत होती ते बरोबर आहे. पुन्हा युटर्न केला, मग येताना दिसली. मग तिथं वचन पण लिहिलेलं आहे, माऊलीची कमान आहे. म्हटलं अरे इथंच आहे. मग आतमध्ये गेलो नातेवाईकांना भेटलो, देवदर्शन झालं. यात्रा पण भरते तिथं पोरांसाठी, गेम वगैरे, म्हणजे आपली कशी यात्रा भरते वर्षातून एकदा, तशी यात्रा पण असते. मग सगळं झालं, दर्शन वगैरे झालं. आणि आमचं चुकलं काय, आम्ही रात्री 3 वाजता निघालो तिथनं. सो 3 वाजता निघालो, गाडी वगैरे काढली, आलो 3 वाजता निघालो. तर मग हारेगाव ते देवस्थान असल्यामुळं काही तिथं भीतीचं कारण नाही. मग हारेगाव सोडलं, हारेगावपासून ती कमान सोडली आणि पुढे आलो मेन रोडला लागलो. आम्हाला जायचं होतं शेवगावला, कारण ज्या पाडाळे काकू आहेत ना, माझ्या बहिणीची नणंद, त्यांचं माहेर आहे ते, तिथं त्यांचे आई वडील. मग आम्हाला तिथं जायचं होतं, रात्रीचं कुठं पुण्याला येणार, आणि त्यांना भेटायचंच होतं ना. तर आम्ही निघालो तर एक टू व्हीलरवर एक माणूस होता, तो गाडीच्या पाठी नाही का. आणि त्यांनी म्हणजे रात्री 3 वाजता कोण काळा चष्मा घालतं ना, त्यांनी लिटरली काळे स्पेक घातले होते. आणि तो म्हणजे ही गाडी मला आता नाव नाही सांगता येणार, पण अशी नाही का व्हॅनसारखी असते. अच्छा. तर 4 व्हीलर आणि 2 व्हीलरचा स्पीड मॅच नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. तर तो आमच्या पाठीच आणि ना असाच लाथ मारायचा गाडीवरती. बरं, मग त्याच्यानंतर त्यांनी ते काळे स्पेक लावले होते रात्री. आणि तो म्हणजे काकांनी गाडी स्लो केली. त्याला विचारलं म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुला, तर म्हणे नाही ही गाडी भेंड्यालाच चालली. काका म्हणले नाही आम्ही औरंगाबादला चाललोय, ही गाडी भेंड्याची नाही आहे. मग काकांनी फास्ट केली गाडी, पण तो काय करायचा, काकाने किती पण फास्ट गाडी केली ना, तो पुन्हा स्पीड मॅच करायचा, जवळ यायचा, दारावर लाथा मारायचा, किंवा काकांच्या लेवलला जाऊन काकाशी बोलायचं, म्हणजे गाडी थांबवा, गाडी साईडला घ्या, ही गाडी भेंड्याची आहे. अरे बापरे, म्हणजे डायरेक्ट तो गाडी थांबवण्यासाठीच येत होता का? हो, थांबवा, ही गाडी भेंड्याला चालली. तर काका म्हणे नाही, का तू असं बोलतो, आम्हाला नाही माहिती भेंड्या नाही म्हणे तुम्ही. आणि मग तो काय म्हणला माहिती आहे का आम्हाला, तर काका म्हणले आम्ही पुण्यावरनं आलोय आणि आम्ही औरंगाबादला चाललोय. नाही म्हणे तुम्ही हरेगाववरनं आले. ते आलतो तर हरेगाववरून, त्याला कसं माहिती ना आम्ही हरेगाववरून आलोय. झालं मग थोडं सगळे शॉक झाले नाही का म्हणे. मग थोडं स्पीड, मग काकांनी काय केलं, तो खूप त्रास द्यायला लागला, सारखा स्पीड मॅच करायचा, गाडीवर लाथा मारायचा नाही का. आणि मग काकांनी गाडी थांबवली, पूर्ण बंद नाही केली, इंजिन स्टार्टच ठेवलं, कारण मोठ्या माणसांना एक्सपिरियन्स असतो. मे बी असं म्हणतात की नाही का, असं एक सेन्स असते. एंटिटी भेटले की नाही का, इंजिन वगैरे बंद नाही करायचं, किंवा काहीतरी जर सिगार वगैरे असेल तर ते बंद नाही, म्हणजे मी ऐकलं, मला माहिती नाही आहे. थांबायचं नाही म्हणजे. तर मग ठीक आहे, काकांनी गाडी थांबवली पण इंजिन बंद नाही केलं. आणि मग शेजारी माझे दादा, माझी 2 नंबरची बहीण आहे, तिचे मिस्टर बापू दादा, मग ते थोडे तेव्हा यंग होते, आता एज झाले, ते यंगस्टर होते. म्हणजे थांबा म्हणे दादा, आता मी उतरतो ह्याला बघतो. तर मग काकांचं लक्ष मिररमध्ये गेलं. तर मग काकांनी थोडंसं नाही का असं दादांच्या हाताला प्रेस, म्हणजे बापू उतरू नको. तर मग दादा म्हणले का, तर म्हणे त्यांनी म्हणजे बोलले ना म्हणे मिररमध्ये, खुणवलं की मिररमध्ये. मग दादांनी बघितलं नाही का. मग आम्ही म्हणजे गाडी छोटी असल्यामुळे मला असं काय चाललं नाही का, मग सगळ्यांनीच मिररमध्ये बघितलं. तर मी पण बघितलं होतं, कारण मी पाडाळे काकांच्या बॅक साईडच्या सीटवर बसले होते. तर मग बघितलं तर लिटरली त्याला डोळेच नव्हते. अरे बापरे. पूर्ण फक्त नाही का काळे असे खळगे असतात ना, तेवढंच होतं, डोळे तर त्याचे दिसतच नव्हते. मग ते काकांच्या लक्षात आलं की बाबा हे काय, हे माणूस वगैरे नाही, हे काहीतरी वेगळं विचित्र दिसतंय. पण ज्यावेळेस तो आला होता, तो दरवाजाला वगैरे मारत होता, मग त्यावेळेस तुम्हाला डोळे दिसते का त्यांचे? नाही, मी ना काळा स्पेक लावला होता, म्हणजे गाडी थांबवली त्यांनी, मे बी काढला. ओके. हां. तर आणि कसं जरी काढला नाही तरी मिररमध्ये जर एंटिटी असेल तर ते मिररमध्ये दिसू शकतं. बरोबर आहे, एक्झॅक्टली काय ते. आपण लहानपणापासून ऐकलं की मिररमध्ये भूत दिसतं, तर मग तसं काहीतरी असेल मे बी. तर मग माझंही लक्ष गेलं. तर मी तर 12वीला घाबरले होते. शेजारी माझा भाऊ होता, मी घट्ट त्याचा हात पकडून बसले, म्हणलं आता काय करणार नाही का. तर काका म्हणले उतरू नको. पुन्हा गाडी स्टार्ट केली, पुन्हा त्याचं तेच चालू. काका म्हटलं आता काही गाडीच थांबवायची नाही. पण तो काय करायचा, गाडीच्या पुढे यायचा आणि असं चालतात ना वाकडं, गाडीच्या पुढे चालायचं. मग काकांचं स्पीड काकांना कमीच करणे. मग पुन्हा तो एका लेवलला आला. आणि मग नंतर पुन्हा काकांचं लक्ष गेलं त्याच्या पायाकडे, त्याला पायच नव्हते. बापरे. तर त्याची पॅन्ट आहे ना, फक्त जे काय असं ट्राउझर काहीतरी घातलं असेल, बॉटम ती फक्त वाऱ्यावर फडफडत होती, त्याला पायच नव्हते. आणि मग ते सगळ्यांच्या लक्षात आलं. मग काका म्हटले काही पण होऊ दे, गाडी तर काय थांबवायची ना बस, पळायचं आपल्याला इथनं नाही का, कारण रात्री 3 वाजता. आणि हरेगाव सोडलं ना तर नेवाशापर्यंत हार्डली 1 तासाचा रस्ता असेल.
पण आम्ही त्याच रस्त्याला 3 तास रनिंगमध्येच होतो. मग फायनली काका म्हणले आता थांबायचं नाही. त्याचं तेच वाक्य, जवळ येणार, भेंड्याला चालली, भेंड्याची गाडी आहे, थांबवा. काका तेच त्याला बोलायचे, तो काय ऐकायलाच तयार नाही. मग फायनली नेवासा आलं. तर नेवाशाला जेव्हा म्हणजे एक वेस असती म्हणतात ना प्रत्येक गावाची, तर तिथे एक ब्रिज होता. आम्ही त्या ब्रिजवर गेलो आणि ब्रिज जिथे संपतो, आता हा एंड आहे, ब्रिजच्या जिथं जो एंड होता ना, जिथून आपण नेवासामध्ये एंटर करतो, आम्ही तिथून खाली उतरलो. तो माणूस आम्ही बघतच होतो सगळे, आम्ही छोटे छोटे, इंटरेस्टिंग पण वाटत होतं. तर आम्ही जसं ब्रिजवर आलो, ब्रिज सोडला, तो पुन्हा दिसलाच नाही. अच्छा. दिसला नाही. मग त्याच्यानंतर 6 वाजायला आले. आम्ही 3 वाजता निघलो. तो 1 तासाचा रस्ता, पण आम्हाला हार्डली 3 तास गेले. 6 वाजायला आले. थोडंसं उजेड, आणि कसं असतं सप्टेंबर महिना होता, पावसा पाण्याचे दिवस, थंडीचे दिवस, थोडं उजेड उशिरा होतो गावाकडच्या भागामध्ये. तर मग पुन्हा आम्ही उतरलो खाली. मग आम्ही काका म्हणले की आता नाही दिसत आहे तो, आता उजेडायला आले, आपण एका ठिकाणी थांबू. मग आम्ही चहा प्यायला थांबलो. आणि कसं लेडीज पण भरपूर होते, छोटे मुले आम्ही भरपूर होतो, मी पण 17 वर्षाची छोटीच होतो. तर आम्ही उतरलो, चहा घेतला आणि आमचं गॉसिपिंग चालू होतं नाही का. तो चहावाला आमचा ऐकत होता आणि आम्ही त्याला कशाला काही सांगणार ना, आमचं चालू होतं. हा तो कसा होता, त्याला डोळे नव्हते, त्याला पाय नव्हते. तर चहावाला चहा करता करता काकांना म्हणला, म्हणे काय तुम्हाला काय भेंड्याचा माणूस भेटला होता का? असले सगळे शॉक, सगळे शांत. मग सगळे त्याच्याजवळ गेलो आणि म्हणलं तुम्हाला कसं कळलं की आम्हाला तो भेंड्याला जायचं? म्हणे मी सांगतो त्याची स्टोरी. मग त्या चहावाल्याने त्याची स्टोरी सांगितली. ते काय म्हणाले माहिती आहे का, तो जो माणूस आहे ना, तो हारेगावला गेला होता, यात्राच होती हारेगावची. मग त्याने हारेगाव सोडलं आणि तो त्याच्या घरी भेंड्याला चालला होता. आणि त्या रोडला म्हणजे साखर कारखाना आहे, बहुतेक जणांना माहीत आहे, तिकडं राहुरी साईडला साखर कारखाना आहे, लोणीला वगैरे तिकडे साखरेच्या फॅक्टरी आहेत. तो ऊसाचे ट्रक चालतात. तर त्याने हारेगाव सोडला आणि तो घरी जात असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो ट्रक खाली गेला. आणि त्याचा ट्रक काय झालं माहिती आहे का, कमरेवरनं पूर्ण गेला, त्याचा पायाचा भाग पूर्ण गेला आणि तो तिथं डेड झाला. आणि मग आमच्यासोबतच नव्हतं घडला. जेव्हा त्याच्या हवाल्यासोबत बोलला ना, तर मग तो म्हटला हे तुमच्यासोबत नाही, जे पण कुठं कोण निघतं ना रात्री 3ला 2ला, त्यांना तो दिसतोच दिसतो. आणि तो एकच वाक्य बोलतो, कुठलची गाडी आहे, भेंड्याची, आणि भेंड्यालाच चालली आहे, एवढंच बोलतो. पण तरी काही इजा वगैरे केली का कोणाला? काहीच नाही, त्याचं फक्त एकच इंटिमेशन होतं, गाडी भेंड्याला चालली आणि गाडी थांबवा, बस. मग मी आता भेंड्यालाच चालली म्हणजे त्याला असं वाटत असेल ही भेंड्याची गाडी आहे, त्याला गाडी द्यायचं होतं की म्हणजे माहिती नाही, ते त्याचं बॅड इंटेन्शन होतं की चांगलं होतं. आपण काय करू शकतो, आपल्याला नाही माहिती मग ना. त्या चहावाल्याने सांगितलं की तुमच्या आधी कोणाला काही इजा वगैरे पोचल्या का? इजाचं तर नाही सांगितलं, पण त्यांनी सांगितलंय की असे खूप लोक आहेत जे हारेगावला रात्रीचा हारेगाव सोडतात ना 2-3 वाजता, तर त्यांना तो माणूस दिसतो. आणि त्याचं फक्त तो काही करत तर नाही, बट त्याचं एकच वाक्य असतं, गाडी भेंड्याची आणि तुम्ही भेंड्याला चालले, कारण त्याचं ते गाव होतं, तो प्रॉपर तिथला होता ना. आणि काय झालं, तो हारेगाववर निघाला, ॲक्सिडेंट झाला, तो तिथं गेला. मग बेबी त्याच्या डोक्यात फक्त तीच गोष्ट असेल की माझं गाव ते मला तिथं पोहोचायचं आहे. हा होता तुमचा अनुभव. दुसरा अनुभव काय होता? सेकंड पण तोच आहे, आम्ही तिथेच गेलतो, हारेगावलाच गेलतो. कधी गेलते म्हणजे त्याच पिरियडमध्ये का? नाही. तर 2025ला सप्टेंबरला 5 तारखेला फ्रायडेला निघालो आणि 6 तारखेला यात्रा होती. त्याच्यानंतर मग मी 2025मध्ये गेले, आधीमध्ये नाही गेलेले. आणि हे मला असं नाही का रिलेटेड वाटतं दोन्ही गोष्ट, कारण ही जी 2009ला झाली गोष्ट तीही तिथंच झाली आणि त्यानंतर खूप म्हणजे लॉंग टाईम गेला आणि त्याच्यानंतर 2025मध्ये झाली, ती पण तिथंच झाली. त्यामुळे मला असं रिलेटेड वाटलं, म्हटलं मग दोन्ही पण एकाच ठिकाणचे आहेत तर मग सांगू शकते ना मी. सो मग काय झालं, आम्ही म्हणजे त्यानंतर मी गेले ना, 2018ला गेले नाही. तर माझे मिस्टर आहेत ना, ते नकोच म्हणत होते, नको जायला, आले लांबे हे ते. आणि आमच्या रिक्षा आहेत, तर मग म्हटले प्रायव्हेटने जाऊया. मी म्हटलं आहे रिक्षाने. असं आम्ही गेलो आहे रिक्षाने, शिर्डीला गेलो आहे, नेवाशाला गेलो आहे, घोडेगावला गेलो आहे, अहमदनगरला, बऱ्याच ठिकाणी रिक्षाने फिरलो आहे. आणि मग आम्हाला एवढं काय वाटत नाही ना का रिक्षाने लांब जायला. तर मग हे म्हणले नको, म्हणे प्रायव्हेटने जाऊया. म्हटलं नको, एसटीने जाणार, मग तिथं उतरायचं, तिथून दुसऱ्या गाड्या करायच्या, मुलगी हाल होतात आणि खूप लोक असले की गोंधळ होतो, गाडी पकडा सोडा ह्या गोष्टी. म्हणलं त्यापेक्षा आपली रिक्षा सफिशियंट, आपण जाऊ शकतो, येऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तर मग हे काय म्हणले, 3 वाजता निघूयात. आणि पण ह्यांनी घेतली सुट्टी म्हणजे कसं, इन द सेन्स सुट्टी नाही घेतली, शॉर्ट लिव्ह घेतली. 1 वाजता ते आले. मग काय झालं, रिक्षाचं काम निघालं, गॅस लीक झालं मे बी. मग ते काम करायला गेले. ते काम करता करता त्यांना वाजले 5. आणि शनिवारी हे होतं, यात्रा होती ना, आम्हाला शुक्रवारी जायचंच होतं. तर 5 वाजले. मी फोन केलं, कधी येत आहे नाही का, म्हणे जरा रिक्षाचं काम निघलं, आपण जाऊया, आजच निघूया, पण उशीर होईल. म्हणजे ठीक आहे. मग हे आले 5 वाजता, तोपर्यंत आमचं झालं. तर मग हे आल्यावर ह्यांचं उरकायचं. मग त्यांनी सगळं उरकलं, आम्हाला निघायला 7 वाजले. सगळं केलं, रिक्षाचं ऑइल चेक, सर्व्हिसिंग हे ते सगळ्या गोष्टी केल्या, निघालो. तर माझ्या दिरांचा फोन आला, त्यांचं काहीतरी काम होतं, तर ते म्हटलं इथं येऊन जा. तर म्हटलं ठीक आहे. मग फुगेवाडीमध्ये गेलो.
मग ते म्हणले कुठे चालले म्हणे एवढ्या रात्रीचं सगळं. त्यांना नव्हतं सांगितलं ना आम्ही, कारण काय होतं ॲक्च्युली आम्ही जातो ना रिक्षाने जायचे निर्णय घेत होतो. माझ्या सासऱ्यांना नाही आवडत. ते काय म्हणतात एवढं लांब जाणार, रिक्षाने जाणार. ते काळजीपोटी बोलतात, त्यांचं काही चुकत नाही. आणि मग दादा पण म्हणलं कुठे चालले म्हणे हारेगावला. मला बडबड केली जरा, काय करते असं एवढं लांब रिक्षाने त्याला नेतील. म्हणजे दादा आम्ही गेलोय, आम्हाला सवय आहे नाही का. त्यांनी कधी एवढा लांबचा प्रवास रिक्षाने नाही केला ना, त्यांची पण ऑटोच आहे, पण त्यांनी नाही केलं. म्हणलं दादा आम्ही गेलो, आम्ही जातो व्यवस्थित. काय म्हणे खूप उशिरा निघली आहे. म्हणलं नाही जातो व्यवस्थित. तर मग ते म्हणलं स्टेपनी घेऊन जा. स्टेपनी घेऊन जा. तर मी त्यांना म्हणलं कशाला स्टेपनी, म्हणलं गाडी सगळं सर्व्हिसिंग टायर वेअर ओके, काय प्रॉब्लेम नाही. तरी म्हणले नाही म्हणे घेऊनच जा. म्हणजे तुला कुठं हातात फिरवायची आहे, रिक्षामध्ये एका साईडला ठेवून दे, तू घेऊन जा. मग त्यांनी ते एक्स्ट्रा चाक आमच्यासोबत दिलं. मग गेलो एरोड्यामध्ये गेलो. माझी एक बहीण होती कोमल, तिच्यासोबत आणि माझ्यासोबत काय झालं तर मग ती स्टेपनी घेतली, साईडला ठेवून दिली. मग ती भेटली. तर बरं झालं तिने मुलाला नाही आणलं, ती एकटी झाली, तिने मुलाला ठेवलं घरी. तर मग निघालो. मग माझी मम्मी, मी, माझे मिस्टर, माझी मुलगी, बहिणीचा मुलगा आणि माझी बहीण आणि हे. तर निघालो. तिला 8 वाजता एरोड्यातून घेतलं, लागलो रस्त्याला. तर शिक्रापूरच्या पुढं गेलो तर थोडं हवा कमी झाली रिक्षाची नाही का टायरची. तर मग हे म्हणले अरे प्रिया हवा कमी झाली काय करायचं. म्हणलं चेक करा ना, लांब जायचं आपल्याला. मग एका ठिकाणी थांबलो आणि ते मीटर वगैरे लावून काहीतरी टायरला चेक करतात ना हवा वगैरे, तर ते चेक केलं. तर तो हे म्हणले पंक्चर आहे का. म्हणे नाही पंक्चर नाही आहे, व्यवस्थित गाडी आहे, हवा व्यवस्थित. म्हणजे हवा कमी होती रे बघ, पंक्चर आहे का. तर म्हणले नाही पंक्चर नाही आहे, तुम्ही जाऊ शकता व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी सांगितलं, डन केलं, निघालो. आम्ही 8 वाजता निघलो होतो. जाताना तर काय प्रॉब्लेम नाही आला आम्हाला. 8 वाजता निघून फक्त एका ठिकाणी हवा कमी झाली टायरची, आम्ही चेक केली, पण तो म्हणला की पंक्चर नाही आहे, व्यवस्थित आहे, तुम्ही सहज गावाला जाऊ शकता. 3 वाजता पोहोचलो गोडेगावला. नेवाशामध्येच माझ्या मम्मी पप्पांचं गाव आहे, ते म्हणजे माझं माहेर आहे. तर माझ्या मम्मी पप्पांचं घर आहे तिथं गोडेगावला, हायवेवरतीच आहे. तर गेलो रात्री 3 वाजता पोहोचलो. बहीण असती माझी तिथं माझ्यापेक्षा मोठी. झालं बोलणं वगैरे झालं, बसलो जेवण वगैरे. रात्री 3 वाजता इच्छा नव्हती म्हणून झोपलो. सकाळी उठल्यानंतर आवराआवर केली. माझी मावशीला बरं नव्हतं, माझ्या मावशीच्या गावात गेलो, तिथून जवळच आहे एक 4-5 किलोमीटर लोहगाव म्हणून. तिथं गेलो, तिला भेटलो. तोपर्यंत सगळं व्यवस्थित. मग निघालो हारेगावला निघालो. तर आम्ही नेवाशामधूनच गेलो. लास्ट टाइम म्हणजे तिकडून नगरमधून राहुरी मार्गे जर गेलं ना तरी हारेगावला, राहुरी, श्रामपूर, हारेगाव. आणि घोडेगाववरून जरी गेलं नेवाशावरून डायरेक्ट हारेगावमध्ये जाता येतं. तर निघालो तर पुन्हा हवा कमी झाली. तर मग हे म्हणले हवा कमी झाली टायरची, आपण चेक करू. तर आम्ही एका ठिकाणी थांबलो गॅरेज. त्याला म्हणलं हवा कमी होती, आम्हाला आजच जायचं आहे आणि आम्हाला खूप लांब जायचं आहे. म्हणलं पुण्याला जायचं आहे, तर चेक कर. त्यांनी चेक केलं, नाही म्हणे पंक्चर नाही. तरी मी त्याला म्हणलं टायर ओपन कर आणि चेक कर पंक्चर आहे का. म्हणजे ताई तुम्ही उगाच टायर खोलायला लावणार, तुमचे 200-250 रुपये जाणार, काही म्हणे पंक्चर वगैरे नाही, व्यवस्थित गाडी आहे, वेल कंडिशनमध्ये, तुम्ही जाऊ शकता. तिथं पण मनात आलं, पण त्यानेही चेक नाही केलं. पहिलेही चेक नव्हतं केलं, सेकंड टाईमही चेक नाही केलं. म्हणजे पंक्चरच नाही आहे गाडी. ठीक आहे फाईन. मग गेलो हारेगावमध्ये गेलो, नेवाशावरून गेलो तरी काही विषय नाही, काही प्रॉब्लेम नाही. मग माझ्या बहिणीची नणंद आहे हारेगावमध्ये, येस कॉर्नर म्हणून एक ठिकाण आहे, तिथं राहते. तर आमच्याकडे खूप साऱ्या बॅग होत्या. म्हणलं आता बॅगा कुठं यात्रेत मिरवणार ना. मग ताईंच्या घरी थांबलो. बॅग ठेवल्या, चहा पाणी झालं, फ्रेश झालो. ताईंना म्हणलं तर ताई म्हणलं स्वयंपाक वगैरे केला, येताना जेवा आणि इथंच थांबा. म्हणलं ठीक आहे नाही का. निघालो, यात्रेत गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि गेलो लाईनीला थांबले सगळे, दर्शन वगैरे झालं, सगळं झालं. दर्शन झालं, बाहेर निघालो. आणि माझी मुलगी आहे 9 वर्षाची मायरा, तर तिला अचानकच ताप आला खूप आणि बॉडी पेन व्हायला लागलं. ताप, डॅडी मला उचलून घे. मग पूर्ण यात्रेमध्ये तिला उचलूनच फिरवलं. मग ते यात्रेमध्ये असतात ना गव्हर्नमेंटचे दवाखाने, तिथं बघायला गेलो. माझे दाजी भेटले, असे खूप रिलेटिव्ह भेटतात. मग यात्रेमध्ये आमचं गाव असल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातनं लोक येतात, आमच्या गावातले येतात. मग खूप रिलेटिव्ह भेटतात, सगळ्यांना भेटलो, बोलणं झालं. मग मला दादा म्हणले अरे पोरगी तर आपली, चल दवाखान्यात जाऊ. मग हे माझे मिस्टर, मी, माझ्या पोरीला घेऊन, माझे ते भाऊजी आहेत ना प्रवीण दादा म्हणून, त्यांच्यासोबत गेलो त्या हॉस्पिटलमध्ये. पण ते नेमकं झालं तर बंद. आणि हिला इतका ताप, तर मग हे काय म्हटलं चला आता थांबायचं नाही. आणि पावसाचे दिवस, जरा पाऊस पडायला लागला नाही का, थोडा बारीक बारीक. तर चला आता काही थांबायचं नाही, पोरगी तापली, आपण बाहेर बघू. म्हणलं त्याला म्हणलं बाहेर गावात दवाखाना असेल, म्हणलं गावच आहे, एखादा तरी असेल म्हणलं नाही का, जनरल सर्जन तरी असेल किंवा नाही का OPD वगैरे बेसिसवर काहीतरी असेलच, आपण बघू, मेडिसिन घेऊया. मग बाहेर आलो तर शोधलं आम्ही दोघांनी भरपूर, काही दवाखाना भेटला नाही. मग म्हणलं चला. आणि इतकी गर्दी. आणि काय झालं माहिती आहे का, पाऊस असल्यामुळे लोक आहेत ना काय करतात, खूप लांब येतात आणि हारेगावमध्ये मुक्कामाला थांबतात. काय करतात, शनिवारी येतात, शनिवारी मुक्काम करतात, रविवारी सकाळी उठून उजेडलं की ज्याच्या त्याच्या घरी जातात. मुक्कामासाठीच लोक येतात.
तर तसं काय झालं, पाऊस असल्यामुळं मग लोकांची दाणादाण झाली, राहायला जागा नाही, थांबायला जागा नाही, पावसा पाण्याचं कोण थांबणार म्हणून आम्ही ज्यावेळेस निघालो ना, आमच्यासोबत इतके लोक निघाले, इतकं ट्रॅफिक जाम ना. तो रस्ता आहे ना, मेन हारेगाव जिथं यात्रा असते मतमावलीची, तर हारेगावचा रस्ता आहे ना येस कॉर्नरपर्यंत हार्डली 10 मिनटाचा रस्ता. पण इतके लोक निघाले परत घरी जायला, तर आम्ही 3 तास ट्रॅफिकमध्येच. आणि पाऊस तर जोरात, पूर्ण भिजलो होतो, सगळे रिक्षा असल्यामुळं काही सगळं भिजलो होतो. आणि मग निघालो तर 3 तास झाले येस कॉर्नरला जायला, ताईच्या नंदेच्या घरी गेलो. त्यांचं काय झालं, म्हणजे ना पुरीमध्ये जास्त जीव असल्यामुळं मी म्हटलं उतरा, कपडे भिजले, ते थोडं बसू, चहा पाणी घेऊन जेवण करू. आणि माझ्या मनात होतं राहायचं, मी तुम्हाला खरं सांगते, हे नाही राहिले ते रिक्षातनं उतरायलाच तयार नाही. म्हणजे काय म्हणतात ना, काहीतरी वाईट घडणार असेल ना, तर माणसाची बुद्धी पण चालत नसते. बरोबर. ते माझ्या मिस्टरांचं तसं झालं. ताईशी नणंद बोलते उतरा खाली, मी बोलते घरामध्ये या, माझी बहीण बोलते, सगळं नाही का, तुम्ही थांबा जरा, थोडा पाऊस थांबला ना जा. तर माझ्या ताईची नणंद काय म्हणली, प्रिया म्हणे 7 वाजले बरं का आम्हाला तिथं जायला. म्हणे प्रिया 7 वाजले आणि खूप अंधार पडतो, लोक काय गावाकडं 7 वाजता जेवून झोपतात. तर ती म्हणली त्यांना बोलव, जेवण कर आणि काय कर, एक काम कर, आता रात्रीचं जाऊ नको, तुला पुण्याला जायला लय वेळ होईल, आता रात्रीची काही जाऊ नको, सकाळी पहाटे 4 वाजता उठून देते, आंघोळ्या पांघोळ्या करा, जेवण करा, नाश्ता करा, काय जे असेल सकाळचं तुमचं उरका, आणि तुम्हाला सकाळी 4 वाजताच पाठवते. आता मग मी तर यांच्या पुढं काय बोलणार ना. मग माझ्या मम्मीचं पण म्हणणं होतं, मम्मी पण मला म्हणती, कळतं का तुझ्या नवऱ्याला, थांबूयात आपण, किती रात्र झाली, आपल्यासोबत लेकरं बाळ आहे. पण आता हे ऐकणार नाहीत आणि हे काय म्हणले, ठीक आहे तू थांब, मग मी जातो. पण मी कशी त्यांना एवढा लॉंग रूटला रिक्षाने नाही ना, मी म्हणजे त्यांना एकट्याला नाही पाठवू शकत, माझ्या घरचे परत काय बोलले असे काय घडलं असतं तर. मग मम्मीला म्हणलं की नाही, म्हणलं मी तर नाही, म्हणलं माझा नवरा जर थांबत नाही तर मी नाही थांबू शकत, एवढ्या रात्रीची मी त्यांना एकटं नाही पाठवू शकत, मी माझी मुलगी घेऊन जाते. मग मम्मीने काय विचार केला, मी पोरासोरांना तर नाही पाठवू शकत, परत काय झालं काय घडलं तर लोक म्हणतील ही बाई थांबली एवढी समजूतदार, आणि लेकरं पाठवून दिलं पुढं. ती निघाली, बहीणही निघाली, बहिणीचा मुलगाही निघाला, आम्ही सगळे निघालो एकत्र. तरी ताईशी नणंद माझी, आजच्या दिवस थांब, सकाळी 4 वाजताच उठून देते, 3ला उठवते, 4ला उरकन लगेच जा. म्हणलं नको ताई, म्हणलं हे काय ऐकणार नाही. आणि यांचं एकच होतं की तिला ताप आलाय मायराला, आपण तिला दवाखान्यात दाखवू. तर मग निघालो बरं का, तिथनं निघालो तर मी तुम्हाला सांगितलं होतं आमच्यासोबत खूप लोक होते, हो. कारण पाऊस आल्यामुळे कोणी यात्रेत थांबलं नाही आणि खूप लोक आमच्यासोबत निघाले. तर आम्ही हारेगावची जी म्हणजे मेन जिथून हारेगावला एंट्री होते ना, रोडपासून, मेन रोडपासून आतमध्ये गाव आहे ना, तर तिथून निघालो तर अचानक लोकच नाहीत. एवढे लोक निघाले, म्हणजे आमच्यासोबत हजारोनी लोक निघाले होते घरी, पण कोणच नाही. म्हणजे रस्त्यावर काहीच दिसायला तयार नाही. नाही, फक्त तुम्हाला सांगते, श्रामपूर एक हारेगाववरनं निघलं ना, एक ब्रिज लागतो, मग पुढे श्रामपूर म्हणून आहे, चांगलं मोठं गाव आहे. तर श्रामपूरच्या त्या ब्रिजपर्यंत होते, तिथून पुढं श्रामपूरचं मेन जे एस टी स्टँड आहे तिथून 1-2 तुरळक दिसले आम्हाला, त्याच्यानंतर दिसलेच नाही. आणि त्यावेळेस टायमिंग काय झाला होता त्यावेळेस टायमिंग तरी मे बी असेल 8-8:30 संध्याकाळचा? नव्हता हा मग त्यावेळेस लोक असायला हवी होती. पाहिजे. आणि हारेगाववरनं ऑलमोस्ट नाही तर हजारोनी लोक निघाले होते घरी जायला. पाऊस पडल्यामुळे कोणीही मुक्काम केला नाही, निघाले होते की ना आता घरी जायचं, पाऊस पडला आता कुठं राहणार आपण, नाही का. ऑदर सीझन असेल तर माणसं कुठेही बसतात, राहतात, रात्रभर गप्पा मारतात, कारण तिथं भजन वगैरे कार्यक्रम, मिसा चालू असो, चर्चा, बऱ्याच गोष्टी असतात. तर निघाले तर श्रामपूरच्या ब्रिजपर्यंत, आणि म्हणजे नाही का एकदम रिअर जे एस टी स्टँड आहे श्रामपूरचं, तिथपर्यंत आम्हाला दिसले थोडे लोक, नाही का दिसले. तर मग माझ्या डोक्यात की हेच, हिला तापाला, हिला दाखवलं पाहिजे, कारण माझ्याकडे मेडिसिन तर, मी असं माझ्या डोक्यातच नव्हतं की आजारी पडेल, व्यवस्थित होती, हेल्दी होती, कशाला आजारी पडणार ना, एवढं डोक्यात काय आलं नाही. मग श्रामपूर सोडलं, मग बेलापूर लागतं श्रामपूर नंतर बेलापूर, मग त्या रोडला लागलो, बेलापूरमध्ये गेलो. बेलापूरच्याच अलीकडे, मे बी बेलापूर पण आम्ही पास नव्हतं गेलं, बेलापूरच्या अलीकडे मी नाही रस्त्याने बघतीये की आता आपल्याकडे असतं 10-12 वाजेपर्यंत, मला वाटलं की 8 वाजले तर एखादा तरी दवाखाना असेल, पण सगळे बंद, कारण पाऊस पण होता ना, दवाखाने बंद बंद बंद. तर मग एका ठिकाणी लाईट होती, हॉस्पिटल होतं, मी तुम्हाला सांगते बेलापूरच्या इथं कैलास मी म्हणजे वाचलं, मी माझं कसं सवय, रस्त्याने चालले तरी वाचत चालते, नाही का कुठं काय, म्हणजे इन फ्युचर काही कधी गरज लागली की माणसाच्या मेमरीमध्ये असतं की नाही ती गोष्ट मी वाचली होती. तर मी वाचत चालली होती हिच्यासाठी, मायरासाठी, की हॉस्पिटल भेटावं. तर जनरल सर्जन होतं, कैलास गायकवाड नाव होतं. तर मी यांना म्हणलं लखनीचा दवाखाना आहे, तर ते म्हणले नीट बघ, बंद आहे, गेटला कुलूप आहे, दवाखाना बंद आहे, फक्त लाईट बाहेरची चालू आहे. तर मे बी म्हणलं लाईट चालू ठेवली असेल अंधारात, नाही का, म्हणलं राहू दे ठीक आहे. तर ते मी नाव वाचले, जनरल सर्जन वाचले, डॉक्टरचं नाव वाचले, मला हिच्यासाठी मायरासाठी बघायचं होतं. पुढं गेलो, अर्धा तास झाला असेल, मे बी बेलापूरला टच झालो, अर्धा तास झाला, पुन्हा दवाखाना दिसला,
तर मी बघते नाही का, मी थोडीशी ह्याच्यामध्येच होते ना, आपलं प्रवासात कसा माणूस बाहेर बघत बसतो, कोण सगळे रात्रीच्या वैतागले होते, 8 8:30 9 वाजले, 2 दिवसाचा प्रवास, सगळे वैतागले होते. मी पण एकदम अशी निवांत बसले होते. परत दवाखाना दिसला नाही का, पुन्हा नाव वाचलं, तर म्हटलं परत कैलास गायकवाड, परत जनरल सर्जन. तर मग माझ्या डोक्यात काय आलं, आपल्या इकडे कशा ब्रांच असतात, एका डॉक्टरच्या 2-3 ठिकाणी हॉस्पिटल असतात, म्हटलं असं काहीतरी असू शकतं. तर मग मी म्हटलं ब्रांच असेल नाही का, मग थोडं साईडला बघितलं, म्हटलं सेम का दिसतंय, गेट पण तेच, दवाखाना पण तोच, नाव पण म्हणजे ठीक आहे, नाव ठीक आहे, ब्रांच असू शकते, पण गेट, साईडचं ॲटमॉस्फिअर, साईडची झाडं, तोच लाईट असा का दिसतोय ना. तर मग मी थोडंसं असं माझ्या मनात आलं, म्हटलं यार, म्हटलं परत का दवाखाना आला, म्हटलं पण. आणि परत मी विचार केला, म्हटलं गावाकडच्या साईडला तेवढं, म्हणले ठीक आहे, जर प्रॉपर अहमदनगर असेल तर अहमदनगरमध्ये एका डॉक्टरच्या 2-3 ब्रांच असू शकतात, कारण काय झालं, अहमदनगर एक सिटी झालं, छान झाले. पहिले काही नव्हतं आमच्या लहानपणी, आता खूप डेव्हलप झाले, खूप गोष्टी आहेत अहमद, मे बी तुम्हाला माहीत असेल, कधी गेलं असेल तर खूप गोष्टी अहमदनगरमध्ये. म्हटलं अहमदनगरसारख्या सिटीमध्ये असू शकतं, पण श्रामपूर बेलापूर रोडला कसं काय असू शकतं ना. तर मला थोडंसं असं काय म्हणतात, पालचूक चुकलं, म्हणजे डबल का दिसतंय नाही का. तर मी यांना नाही बोलले, कारण ॲक्च्युली काय झालं, तर मम्मी, माझी बहीण, माझी मुलगी आणि बहिणीचा मुलगा छोटा होता, काही लय मोठा नाही आहे, तो 9th स्टँडर्डला आहे, तर तो होता, आणि माझी अजून एक बहीण होती. तर आम्ही सगळे लेडीज आणि हे एकटेच. तर माझं कसं असतं, माझ्या काही मनात आलं की मला लगेच त्यांना सांगायचं असतं, पण मी नाही सांगितलं. म्हणलं आता हे एकटेच आहेत, आणि म्हणलं मेन पुरुष माणूस घाबरला, तर म्हणलं बायकांचं काय. बरोबर. तर मी काही सांगितलंच नाही. मग थोडंसं पुढं आले, पण माझी बहीण माझ्या शेजारी होती, मला राहावलंच नाही. म्हटलं डबल डबल का दिसलं ना मला असतं. तर मी विचार करायला लागले, काहीतरी होते म्हणलं, प्रिया बॉस काहीतरी गडबड आहे नाही का. तर मग मी माझ्या बहिणीला नाही का, ती होती ना शेजारी, मी तिच्याजवळच बसले होते, मी तिला असं नाही का म्हटलं टोकलं, म्हणलं ऐक ना कोमल, तो दवाखाना आहे ना मगाचा, म्हणते कोणता गं, मायराला न्यायचं होतं तो, म्हणले हां. लागो 2 वेळा दिसला. तिला तसं बोलले, तिने माझ्याकडे बघितलं, 1 सेकंद काय म्हणते, 1 मिनटं ती शांत बसली असेल, आणि ती म्हणली पुढं बघ. म्हटलं का. मग ती पुढं बघा आणि गप चल. तर मला म्हणलं असं का बोलते, म्हटलं मी तुला काहीतरी सांगते, शेअर करते, तो दवाखाना मला 2 वेळा दिसला, काहीतरी घडतंय. तर तिने काय म्हणलं पाहिजे मला, ती म्हणली पुढं बघ. तर म्हणलं नाही, काहीतरी झालं, म्हणलं तू सांग, म्हणलं मला तो दवाखाना 2 वेळा दिसला, मला भीती वाटते. म्हणते अगं प्रिया, तुला 2 वेळा दिसला, मला तोच दवाखाना 3 वेळेस दिसलाय. बापरे. तर ती शांत, मी शांत. तर मी तिला म्हणते लखन, ह्यांना मी लखन, म्हणजे ह्यांचं घरचं नाव लखनच आहे. तर म्हणलं लखनला सांगू काय. तर म्हणजे नको सांगू नको म्हणे, एक तर आपला सगळा लेडीजचा बाजार आहे, तुझा नवरा एकटा आहे, तोच जर घाबरला तर कसं होणार ना. तर म्हणलं ठीक आहे, मग सांगितलं नाही. पण माझ्या मनात आलं तेच नाही का, तिला पण तेच ना, ती मला म्हणली ना तुला 2 वेळा, मला तर 3 वेळा दिसलं, तू शांत राहा, तू फक्त पुढं बघ. आणि ती म्हणली देवाचं नाव घेत राहा. झालं तिथून जे मी माझ्या मनामध्ये नाही का, आणि मी तुम्हाला मगाशी त्यांचं बेसिकली आम्ही ख्रिश्चन आहे, त्यामुळे आपलं देवाचं नाव घेत घेत, देवा म्हणे आम्ही स्तोत्रसहिता बोलतो, देवाचे गाणे मनातल्या मनात चालले. आणि मग मी मोबाईलमध्ये देवाचे गाणे लावले. मी म्हणले काय रे, म्हणलं तुला अचानक का गाणे. म्हणलं नाही, मला ऐकू वाटलेले, अंधार आहे ना, भीती वाटते. तर मग गेलो, तर श्रामपूर ते हे फॅक्टरीच म्हणतात त्याला, रवरी फॅक्टरी म्हणतात. तर तो रस्ता आहे ना, 1 तास खूप झाला, 1 तास, 1 तास खूप झाला. पण त्या रस्त्याला आम्ही 3 तास चाललोच होतो, बापरे. 1 वाजेपर्यंत त्या रस्त्याला चाललो. आणि त्या रस्त्यामध्ये एक असा हे आहे ना, काय म्हणतात, बेलापूर लागलं ना, ते एक रोड आहे, काय होतं असा हायवे वगैरे नाही, साधा रोड, गावाकडे कसे असतात कच्चा डांबरी, तर तो रोड आहे, आणि दोन्ही साईडनी झाड आहेत, आणि ते झाडं अशा आलेत ना की वर जाऊन एकमेकांना भेटतात, म्हणजे घाटासारखंच. गुहा होती, गुहा. हां, म्हणजे पण काय तसं काय नाही, पण झाडं भेटतात. तर त्याला आहे ना, काय म्हणतात, नरसळी रोड म्हणतात, तर गावाकडचे शब्द, तर त्या रोडला नाव पाडले लोकांनी नरसळी रोड. तर त्या 1 तासाचं पण 1 तास मे बी धरून झालं, 1 तास फॅक्टरीपर्यंत आम्ही 3 तास फिरतोय. आणि मी वाचते ना, कारण आमचं लहानपण नगरमध्ये गेलं, आमचं माझी मावशी श्रीरामपूरमध्ये, आमचं जाणं येणं खूप होतं गावाकडं. तर मी गावांची नाव वाचते, गावं येतात ते, पण रस्ताच संपत नव्हता. आता एका पाठोपाठ एक गाव आल्यावर आपल्याला जिथं जायचं ती गोष्ट आली पाहिजे ना, की एक आपल्या ठिकाणी आपल्याला तिथं पोहोचायचं, ती आली पाहिजे, पण ती येतच नव्हती. चाललोय कसं तरी देवाचं नाव घेत घेत चालले, मी देवाचे गाणं बोलतोय, किंवा मोबाईलमध्ये लावले, देवाचं नाव मनातल्या मनात नाही का. आता हे घाबरतील म्हणून नाही का, मी म्हटलं नको, आता आपण सगळे लेडीज आहे. तसं करत करत मग फायनली असंच मी मनातल्या मनात देवाला म्हणलं देव बाप्पा, ह्यातनं फक्त बाहेर काढ, म्हणलं परत लाईफमध्ये अशी चूक नाही करणार, रात्री 3-2 कधी निघणार नाही. निघलो फायनली, आम्ही फॅक्टरीला आलो, रावरी फॅक्टरी आहे तिथं आलो. तिथून लागतो हायवे, नगर मनमाड, हां, मी नगर मनमाडच आहे, तो हायवे लागतो. त्या हायवेला आलो.
हायवेला आलो तर मग हे म्हणले की गॅस भरूया, रिक्षातला गॅस कमी झाला आहे. तर म्हणलं ठीक आहे. मग हायवेला आलो, निघालो तर हवा पुन्हा कमी. नाही म्हणलं प्रिया हवा कमी झाली टायरची. म्हणलं असं कसं? तो तर म्हणला पंक्चर नाही. म्हणे नाही कमी तर झाली, पण एवढ्या रात्री गावाकडच्या साईडला काही उपयोग नाही करून. तेव्हा 1 वाजून गेला होता. तर रस्त्याने बघितलं होते पेट्रोल पंप चालू होते, गॅस चालू होता, CNG होतं. आता तिकडं पहिले CNG नव्हतं, पण आता त्या साईडला पण CNG झालं आहे. पण हवेचा काहीच विषय नाही ना. मग एका ठिकाणी थांबलो, तर म्हटलं पुढं 500 मीटरवर जा, तिथं मे बी हवा आणि गॅस तुम्हाला भेटेल. आमच्या इथं संपलं. पुन्हा 500 मीटरवर गेलो, U-टर्न केला, अपोजिट साईडला होतं, तिथं गेलो, थांबलो, गॅस भरला. तर तो पेट्रोल पंपवाला काय म्हणला की तुम्ही ना रावरीमध्ये जा, रावरीमध्ये एखादी ते ना का हवा भरायच्या टपऱ्या वगैरे असं छोटंसं गॅरेजसारखं पंक्चरचे दुकान. पंक्चरचं दुकान, तर ते भेटून जाईल. तर मग म्हणलं ह्यांना, म्हणलं काय करायचं, थांबायचं का नाही का? तर ते म्हणले नको, म्हणे जाऊ मग हवा भरू आणि निघू. आपण कशाला वेस्ट करायचा टायमिंग, पोरीला बरं नाही, आपण घरी गेलं, आपल्या आपल्या ठिकाणी गेलं की नाही का जीवात जीव येतो की आपल्याला माहीत असतात तिथल्या गोष्टी. तर म्हणलं चला मग ठीक आहे. म्हणलं इथून रावरी काय लई लांब नाही, अर्धा तासाचा रस्ता आहे. म्हणलं आपण जाऊयात. निघालो, पंपावरनं टर्नच केलं, पूर्ण टायर फ्लॅट, परत हवा गेली. पंक्चरच झाला. 2 ठिकाणी दाखवला होता, ते दोघंही म्हणले पंक्चर नाही, आणि तो अचानक पंक्चर झाला. तर पुन्हा आम्ही पंपावर आलो. पाऊस चालू होता, पण पाऊस कसा होता माहिती आहे का, असं खूप जोरात पण नव्हता, धुकं जास्त होतं आणि पाऊस आपला रिमझिम चालू होता, पण तो त्या मानाने भरपूर होता नाही का. थांबलो, मग 2-3 ट्रक आले, टेम्पो आले, सगळ्यांना म्हणजे पाणी आहे का. आमच्याकडे मेन पाणी पण नव्हते. आणि ते स्टेपनीचा विषय मी तुम्हाला सांगितलं होतं. माझे दीर म्हणले घेऊन जा. मी म्हणलं नको, कशाला न्यायची, म्हणलं टायर व्यवस्थित आहे, कशाला ओझं न्यायचं. तर माझ्या दिरांनी दिलती सोबत, नाही घेऊनच जा, तुले लांब चालली, राहू दे. ती एक चांगली गोष्ट घडली की माझ्या दिरांनी ती स्टेपनी दिली ना, आम्ही ती घेऊन गेलो. मग चाक तर होतं आमच्याकडं. मग बरेच ट्रक टेम्पोवाले आले, कोणाकडं नाही. मग एक काका भेटले, ते काय म्हणले मागणं आहे ना माझा पुतणे येईल, त्याच्या आईशर टेम्पो आहे त्याचा. मला चांगलं लक्षात राहिलं हे सगळं, कारण ती गोष्ट अशी घडली होती ना, एकूण एक शब्द लक्षात राहण्यासारखी. म्हणजे आईशर टेम्पो येईल, माझा पुतणे आहे, तो त्याच्याकडे सगळे पाणी तो करून देईल. मग तो आला. मग मी त्यांना सांगितलं, भाऊ म्हणलं तुमचे काका भेटले होते, ते असं काम आहे आपलं. देवाच्या कृपेने तो माणूस इतका चांगला होता, तो आला, त्याने ते सगळे पाणी आणले, टायर त्याने पूर्ण बदलून दिला. मग ह्यांनी ते एक पेट्रोल पंपवाल्यांनी आणि त्या माणसाने पूर्ण काम केलं. तर पेट्रोल पंपवाला पण काय म्हणतो आम्हाला की तुम्ही थांबा आणि सकाळी सकाळी जा. आता त्याची ना आपली तर काय ओळख नाही, कारण तो मेन म्हणजे आपला इथला महाराष्ट्रीयन होता, तो राजस्थानी होता, वेगळा होता, त्याची लँग्वेजवरनं कळत होता की तो राजस्थानी. आणि तुम्ही थांबा आणि सकाळी जा. पण काय म्हणतात ना, बुद्धी नाही चालत अशा वेळेस. तर मी तरी ह्यांना म्हणजे काय करायचं, म्हणे नाही नाही जायचंच आपल्याला, ह्यांचं जायचंच होतं, निघायचंच, कसं करायचं, पुण्याला पोहोचायचं. म्हणलं ठीक आहे, निघालो. ते सोडलं, रावरी आली. तर मग आम्हाला आहे ना तिथून जेव्हा आम्ही निघालो ना पंपावरनं, तर आमच्यासोबत आहे ना 2 रिक्षा होत्या. एक अहमदनगरची रिक्षा होती, एक पुण्याची होती, आणि एक आमची रिक्षा होती, आणि एक ते गावाकडच्या साईडला ते काळ्या पिवळ्या जीप असतात, ते जीप होत्या. वडापच्या गाड्या. हां, ते काळ्या पिवळ्या गाड्या नसतात का गावाकडं, लांब लांब खेड्यापाड्यात दौऱ्यात, त्यावाल्या. सो आम्ही निघालो तर एक शनी शिंगणापूर रावरी, सगळ्यात मोठं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे तिथं, फेमस आहे. पूर्ण आपल्या नाही का भारतातलं सगळ्यात मोठं कृषी विद्यापीठ तेच आहे, आपल्या पुण्यापेक्षा पण ते मोठं आहे. तर तिथे एक शनी शिंगणापूर फाटा म्हणून आहे. तर शनी शिंगणापूर फाट्याला आलो, आणि मी अशी, आता आम्ही जास्त लोक होते, थोडी कंजेस्टेड अशी ह्या साईडला बसलो होतो. तर माझं लक्ष कसं होतं, तिथं दरवाजा रिक्षा ह्या साईडला मी पूर्ण बघत होते, माझं असं लक्ष नव्हतं. आणि ह्यांचं कसं होतं, ह्यांचं पूर्ण पुढं लक्ष होतं, आणि बहीण माझी अशी, माझी मम्मी अशी बघत, आणि माझं असं लक्ष होतं. तर शनी शिंगणापूर फाटा क्रॉस केला, आणि इतका भयानक आवाज आला ना, आणि पाऊस पण आणि धुकं पण, इतका घाणेरडा आवाज आला. तर मी असं लिटरली असं जास्त काही घाबरत नाही, मला आवडतं नाही का असं प्रवास वगैरे आवडतो रात्री बित्रीचा, तर मी जास्त घाबरत नाही. पण मी खरंच इतकी घाबरले, तो आवाज म्हणजे मला अजून पण आठवते, अंगावर काटे येतं ते माझ्या. ॲक्च्युली इतका घाणेरडा आवाज होता ना तो. तर मी काय केलं, माझे डोळेच बंद करून घेतले. कसला आवाज होतो, काय होता आवाज? नाही असं सांगू शकत नाही, म्हणजे असं म्हणजे का स्पेसिफिक नाही सांगू शकत की ते तसं होतं म्हणून. म्हणजे असं कसला स्फोटकचा आवाज होता, कसला आवाज नाही नाही असं नाही का, होता? दगडाचा आवाज. झाड, हम्म. खूप मोठं झाड आहे आणि ते मुळासकट उपटतंय किंवा तुटतंय, खूप मोठी फांदी आहे, झाड आहे, झाडाची खूप मोठी फांदी ती तुटती, असा करकर आवाज येतो, कोणतरी किंचाळतंय, असं जीवा काय म्हणतात ना, एकदम जीव वाचवण्याच्या ह्याने, किंवा असं पोटापासून म्हणतात ना, तो किंचाळणं ते झाडाचा एकत्र आवाज. तर मी घेतले डोळे लावून, मी डोळेच झाकले, म्हणलं काय पण हो, मला बघायचंच नाही, म्हणलं एवढा घाणेरडा आवाज होता. आणि माझी मम्मी म्हणली अरे बापरे म्हणली, आणि बहीण पण डचकली नाही का, तिने असं पकडलं. म्हणलं काय झालं, तर मग ह्यांनी थोडी गाडी स्लो केली माझ्या मिस्टरांनी. ते म्हणले काय झालं, तर मम्मी माझी मम्मी म्हणल्यावर तिला अनुभव जास्त, तर ती काय म्हणली, म्हणे काय ना म्हणे, अहो लोक झाडं तोडतात, ते सरपण तोडतात ते. तर
ह्यांनी कॅज्युअली घेतलं ना, कारण हे कधी गावाला गेले नाही, तेवढं डोक्यात नाही आलं ह्यांच्या. त्यांनी स्लो केली. तर मम्मी म्हणली, "चला, चला आपल्याला काय करायचं, ते लोकं झाडं तोडतात, ते लाकडं तोडतात, सरपण तोडतात ते नाही का." तर आम्ही निघालो पुन्हा. निघालो तर मग माझंच डोकं चाललं. म्हटलं रात्री 2 वाजलेत. एवढा तुफान पाऊस आहे, धुकं आहे. रात्री 2 वाजता ह्या जंगलामध्ये कोण सरपण तोडणार आहे म्हणलं. मी मम्मीला म्हणते, "कोण सरपण तोडणार एवढ्या रात्रीचं?" मी थोडे जोरात बोलले. तिला माझा आला राग. ती बोलली, "तू शांत राहा." म्हटलं ठीक आहे. मग मला थोडंसं कळलं की नाही का काहीतरी झालं, ही अशी बोलतीये. तर ते तिथं जो आवाज झाला, तेव्हा आमच्यासोबत 2 रिक्षा होत्या. एक काळी पिवळी जीप होती. ते सोडलं. विद्यापीठ येतं, राहुरी विद्यापीठ येतं. ते विद्यापीठ सोडलं. दोन्ही रिक्षा पण नाही, जीप पण नाही. ठीक आहे. मी मागं पुढे बघते. म्हणलं, "अरे गाड्या का नाही आहेत?" म्हणलं, "मगाशी तर होत्या." म्हणलं, "नाही, मी मे बी म्हणलं चल कोणाचं गाव असेल किंवा कोणाचे नातेवाईक असेल, थांबले असेल." तर राहुरी सोडलं. आता त्या रोडला आम्ही जिथून आलो ना, श्रामपूर म्हणा, राहुरी म्हणा, नगर म्हणा, खूप सारे रिलेटिव्ह. पण सगळ्यांमध्ये बुद्धीच काम करून कोणाकडे तरी जावं, रात्रीचं थांबावं. एकचही डोकं. फक्त माझी मम्मी म्हणायची थांबायचं. आणि माझं कसं होतं, हे थांबत नाही म्हणून मी नाही थांबू शकत. मी म्हणायचे, "तुम्हाला थांबायचं थांबा, मी यांच्यासोबत जाणार." बरं, मग पुढं काय झालं? मग त्याच्यानंतर मग तिथून निघालो. त्या गाड्या सगळ्या गायब झाल्या. त्यानंतर पुढं आलो. मग विद्यापीठ सोडलं, पुढं आलो. तर पाऊस चालू होता आणि मग हे काय मला म्हणले, "प्रिया मला ना दिसत नाही आहे." कारण हे 2 दिवस ड्रायव्हिंग करत होते. 2 दिवस पूर्ण रिक्षा चालवत होते. आणि काय होतं, पाऊस होता, धूप होतं, त्यामुळे तो रोड खूप खराब होता. खूप सारे खड्डे वगैरे होते. तर मग ते काय म्हणले की मला दिसत नाही. म्हणलं, "लखन मला तर दिसतंय." म्हणलं, "तुम्हाला मे बी नाही का कंटिन्यू ड्रायव्हिंग करून दिसत नसेल. एखादा खड्डा वगैरे आला ना मोठा तर मी सांगेल, तुम्ही गाडी फक्त स्लो करा." तर म्हणले, "ठीक आहे, चालेल, तसं करूयात." मग पुढं गेलो आणि मग समोर एक माणूस चालला होता. गाडीचा स्पीड जो होता तोच होता. काही कमी बिमी नव्हता केला. पुढं चालला होता आणि मी ह्यांना म्हणते, "अहो लखन," म्हणलं, "तो माणूस समोर चालला, तुम्हाला दिसत नाही का?" म्हणलं, मी त्यांना म्हणते की समोर चाललाय, तुम्ही किती जोरात, त्याच्या अंगावर रिक्षा जाईल, तुम्ही हळू करा नाही का. ते म्हणते, "कुठे दिसतंय, काय नाही," म्हणे, "तुला काय दिसते?" ते बहिणीच्या थोडं लक्षात आलं की हिला मे बी काहीतरी दिसत असेल जे की आम्हाला नाही दिसत आहे. मग ती मला काय म्हणली, "अरे प्रिया, ते बोर्ड नसतात का हायवेला लावलेले, नॅशनल हायवे ना तो, ह्याला काय म्हणतात ते रेडियमचे व्हाईट कलरचे." रिफ्लेक्टर बोर्ड. हां, ते रिफ्लेक्टर बोर्ड. ती म्हणली, "पावसाचे खाली पाणी आहे, ते बोर्ड चमकत असेल आणि तुला ते चालल्यासारखं पाण्यामध्ये दिसेल, तुला म्हणते माग." आणि मी म्हणते, "नाही, मला लिटरली तो माणूस 2-3 मिनिटं दिसत होता." पाऊस होता, ड्रेस पण ओला होता, माझा दुपट्टा. मी पूर्ण अशी दोन्ही हाताने डोळे चोळतीये की मलाच दिसतं आणि तरीही तो मला दिसत होता. मग मी तिच्याकडे बघितलं आणि ती माझी बहीण आहे ना, म्हणजे हुशार आहे ह्या गोष्टीमध्ये. तर ती मला ना, ती म्हणली, "देवाचं नाव घेऊन गप्प बस." तर मग मला असं वाटलं, "अरे बॉस," म्हणलं, "मला दिसते," म्हणले, "कोणाला दिसत नाही." आणि मी बघतीये नाही का त्याला आणि मग डोळे चोळती ती. मग ती मला काय म्हणली, म्हणजे आम्ही बेसिकली म्हणतो ना का भीती वाटली तर आम्ही ख्रिश्चन असल्यामुळे येशू रक्त जय असं मी बोलतो. तर ती म्हणली, "म्हण येशू रक्त जय, काय नाही होणार." मग मी तसं बोलले. लिटरली 1-2 सेकंदामध्ये तो माणूस पुढे गेला, ब्लर झाला आणि गायब झाला. सो ब्लर झाला, गायब झाला. त्याच्यानंतर आम्ही निघालो. बरं, या आता सगळ्या गोष्टी होत होत्या, पण एक्झॅक्टली घडलं काय मग तुमच्यासोबत? मग तो माणूस मला दिसला जो की ह्यांना दिसत नव्हता. मग त्याच्यानंतर पुढं गेलं आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे म्हणले मला दिसत नाही. मी म्हणलं, "मी सांगाल, तुम्ही गाडी स्लो करा." मग एक शिंगव म्हणून गाव आहे. तर हे चालले होते आणि ह्यांनी अचानक ब्रेक दाबला. तर ब्रेक दाबला, थांबले आणि म्हणे, "अरे लय मोठा खड्डा आला." आणि त्या रोडला खड्डा वगैरे काय नव्हतं. म्हणलं, "नाही आहे लखन." म्हणलं, "नाही," म्हणे, "आला." तर आम्ही उतरलो, बघितलं खड्डा वगैरे काय नव्हता. ह्यांनी अचानक ब्रेक दाबला आणि ब्रेक दाबल्या म्हणले, "प्रिया, देवाचे गाणे लाव मोबाईलमध्ये." तर मग माझ्या थोडं मनात आलं की हां, म्हणलं काहीतरी झालं असं तर लगेच बोलणार ना, "प्रिया, देवाचे गाणे लाव." मग त्यानंतर त्या पेट्रोल पंपावर थांबलो. सगळे वॉशरूमला वगैरे जाऊन आले. माझ्या मनात होतं यांना सांगायचं. तर ते म्हणले, "तू असं का मगाशी नाही का काय म्हणत होती, काय दिसत होतं?" "मला तर काय दिसत नव्हतं." म्हणलं, "लावलं पण तो एक माणूस आहे ना, रिक्षाच्या स्पीडला समोर चालला होता, मला दिसत होता, तुम्हाला दिसत नव्हता." तर हे म्हणले, "अरे मगाशी पण मला सेम झालं, मी ब्रेक का मारला, मला असं वाटलं पटकन कोणतरी एक माणूस रिक्षाच्या समोर आलाय." हे घडलं आणि मग आम्ही एकमेकांना सांगितलं नव्हतं तो कसा होता, काय होता. मग मी यांना ते म्हणले, "कसा होता?" तर म्हणलं, "तो चालला होता, पण शॉल घेतली होती अंगावर आणि माझ्याकडे पाठ होती, सरळ चालला होता." ते म्हणले, "अरे सेम तोच माणूस आहे ना, मला रिक्षाच्या समोर येताना शॉल तोंडावरती आणि पटकन असा समोर आला म्हणून मी ब्रेक मारला." म्हणजे ते अननॅचरल पॉवर दोघांनाही दिसल्या. मग म्हणलं, "ठीक आहे." आणि मग त्यात माझी बहीण आली. ती म्हणली, "काय चाललंय?" म्हणलं, "अगं असं झालं." म्हणते, "हो, ते झालंय तुम्हाला, आपल्याला काहीतरी घडतंय आपल्यासोबत, पण आपल्याला कळत नाहीये नाही का, जाऊ दे," म्हणे, "देवाचं नाव घ्यायचं आणि निघायचं." मग हे पुन्हा त्यांनी विचारलं की म्हणे, "शनी शिंगणापूर फाट्याला काय झालं?" मग ती मला काय बोलली, मी बघितलं नव्हतं. तर बहिणीचा मुलगा वॉशरूममध्ये होता, ती बाहेर होती माझी बहीण. तर ती म्हणली, "शनी शिंगणापूर फाट्याला आहे ना, माहीत नाही, पण कोणतरी एक माणूस होता रेड शर्टवाला, तो एका दुसऱ्या माणसाला खूप मारत होता कोयता कुऱ्हाडीने." अरे बापरे! तर ती तसं बोलली. तेव्हा तो म्हणलं, "अरे यार, कसं ना," म्हणलं, "बरं झालं आपण थांबलो नाही." म्हणलं, गाव अंदर साईड, म्हणलं, "बरं झालं ह्यांनी केली ती रिक्षाचं." पण मम्मी म्हणली, "चला चला." कारण मम्मीने बघितलं, तिने बघितलं. आमचं बोलणं झालं. बहिणीचा पोरगा आला, तो रडत होता. म्हणलं, "हा का रडतोय?" म्हणलं.
तर त्यांनी बघितलं होतं ना, तो छोटाच आहे 9वीला. मग म्हणलं का रे दादा रडतो? तर म्हणे मावशी अगं तिथं नाही का मगाशी आवाज झाला, तिथे ना एक ऑरेंज शर्टवाला माणूस एका माणसाच्या डोक्यात कुऱ्हाड मारत होता. अरे बाप! म्हणजे हिने वेगळं सांगितलं, त्याने वेगळं सांगितलं. दोघांचं वेगळं वेगळं बोलणं पण एक झालं नाही का. म्हणजे त्यांनी बघितलं. झालं मग ते झालं तर म्हणलं चला आता म्हणलं झालं म्हणलं आपलं देवाचं नाव घ्यायचं आणि निघायचं. तर आम्ही निघालो थोडंसं पुढं आलो. पुन्हा एक अर्धा तासाच्या अंतरावर तोच माणूस रिक्षाला क्रॉस होता ना. मग मलाही दिसला आणि माझ्या बहिणीलाही दिसला. तोच शॉलवाला. मग तिच्याकडे बघितलं, तिने माझ्याकडे. मग तिने मला असं नाही का फक्त नाही का मानेने खुणवलं म्हणे की हां ठीक आहे. म्हणजे तिलाही दिसलं. तर झालं म्हणलं आता काय नाही म्हणलं कोमल काहीतरी घडतंय आपल्यासोबत म्हणलं, पण आपल्याला इथून निघायचं आहे. देवाचे गाणे लावलं, प्रार्थना करत आम्ही निघालो आम्ही नगरपर्यंत पोहोचलो. नगरपर्यंत पोहोचलो आणि मग नगर सोडलं. एक बायपास झाला, तो डायरेक्ट केळगावमध्ये निघतो. तिथून छोटंसं असं घाटासारखं आहे नाही का, तिथून चाललं. तर ह्यांनी काय केलं, पुन्हा ब्रेक मारला जोरात. तर मी म्हणलं काय झालं? तर म्हणे अरे बिबट्या आहे. हां. तर आम्ही गावावरनं निघलो, लोक काय बिबट्या सुटले ते रात्रीचे, तुम्ही जाऊ नका बिबट्या आडवा येतो हे होतं ते. मग त्यांना काय वाटलं ही घाबर म्हणे बिबट्या आहे. आणि मला वाटलं ते घाबरतील, खरंच बिबट्या दिसला का? तर म्हणलं ते घाबरतील म्हणून मी काय म्हणलं लखन बिबट्या नाही म्हणलं, कुत्रं आडवं गेलं वाटतं. मग त्यांनी गाडी स्लो गेली. म्हणलं आपलं फास्ट चला म्हणलं, काही थांबलो काही पण आडवं होते म्हणलं, थांबायचं नाही म्हणलं, आता निघायचं म्हणलं, कसंही पुण्याला पोहोचायचं. तर ते बिबट्याचा विषय झाला, पुढं निघलो. आणि मग त्याच्यानंतर मग झालं तो पिरियड निघून गेला. एक सुपा म्हणून गाव आहे, त्या सुप्यामध्ये आलो. तिथं ना खूप साऱ्या बेकऱ्या आहेत आणि तिथं रात्रंदिवस ते गाव चालूच असतं. तिथं कधीच बंद नसतं, खूप सारे लोक असतात. तिथपर्यंत आलो. माझ्या मुलीला भूक लागली होती, ती जेवण मागवत होती, पण मी नाही दिलं. म्हणलं उजेड होऊ दे, त्यावेळेस मी तुला काही तेलकट बिलकट काय खायचं ते देईल म्हणलं, आता मी काय देणार नाही. मग तिथं आमचं बोलणं झालं ना. मग तेव्हा ह्यांनी मला काय बोलले की म्हणलं तिथं काय बिबट्या दिसला खरंच? म्हणलं मला नाही माहिती, पण मी असंच म्हणलं तुम्ही घाबरताल म्हणून मी म्हणलं की कुत्रं आहे म्हणून. ते म्हणले तसं काही नव्हतं. तो जो माणूस होता ना शॉलवाला, तो आपण जे घाट पास म्हणजे तो ब्रिजचं सारखं घाट होता ना, तिथून पास केल्यानंतर तो माणूस लिटरली आपल्यापासून ते घाट उतरूस तोपर्यंत रिक्षा सोबतच पळत होता. बापरे! सोबतच हां त्या स्पीडने? हां. तर मग हे त्यांनी सांगितलं. मग सुप्यामध्ये आलो आणि काय झालं ते मग काय म्हणतात, चकवा म्हणतात का काय म्हणतात, छलावा वगैरे, ते असं माझ्या घरचे म्हणत होते. बट हे आम्हाला येऊस तोपर्यंत घडलं. सुप्यामध्ये आलो, त्यानंतर तो माणूस आम्हाला नाही दिसला. नगर सोडलं आम्हाला, त्यानंतर तो दिसला नाही. पण काय झालं, हार्डली 5 तासाचा रस्ता आहे, पण आम्हाला तुम्ही सांग बघा आम्ही 7 वाजता निघलो, सकाळी 10 वाजता आम्ही पोचलो. मे बी 15 तास झाले असतील ना. 15 तास आम्ही गावं येत होते, पण रस्ताच संपत नव्हता. मग त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर ही पण आजारी होते आणि ते पण होते आजारी. मग कळलं का माणूस कोण होता, काय होता ते? ही त्याशी रिलेटेड एक गोष्ट, माझ्या बहिणीला फोन केला. माझी बहीण तिथंच राहते विद्यापीठमध्ये. मी तिला फोन केला दुसऱ्या दिवशी 11-12 वाजता. म्हटलं ताई म्हणलं शनी शिंगणापूर फाट्याला काही घडलं आहे का? जे नाही ते कुऱ्हाडीने मी तुम्हाला सांगितलं. ताई म्हणली नाही. म्हणलं पेपर बघ चेक कर. तिने पेपर चेक केला. म्हणली काहीच नाही घडलेलं, काहीच झालेलं नाही. म्हणलं असं काही कळलं आहे का, कोणाचं मारामारी खून वगैरे काय? म्हणली अगं काहीच नाही झालेलं. आणि तो जो स्पॉट आहे ना शनी शिंगणापूर फाटा, आम्ही प्रॉपर तिथले असल्यामुळं बऱ्याच गोष्टीमध्ये शनी शिंगणापूर फाट्याला अशा खूप रेअर झालेले आहेत. ॲक्सिडेंट, खून, मारामारी ह्या खूप गोष्टी झाल्या. आता माहिती नाही की तिथं ते जे घडत होतं त्या दिवशी ते खरंच घडलं, त्या माणसाला तिथं मारलं आणि दुसरीकडे नेऊन टाकलं का, त्या आधी घटना घडली होती ही आम्हाला दिसत होती. अच्छा. हे नव्हतं माहिती, बट ते झालं. आणि एक रिलेटेड गोष्ट की ह्या गोष्टीतून आम्ही का वाचलो. आता प्रत्येकाचं असतं की माझा ह्या देवावर विश्वास, त्या देवावर विश्वास, प्रत्येकाचं होणार. आणि देव म्हणजे इथून तिथून सारखं, पण फक्त नाव बदललेले. तर माझी मुलगी, आम्ही जेव्हा निघलो, मी छोटीशी बॅग घेतली होती. एक ड्रेस तिचा, एक ड्रेस माझा, एक माझ्या मिस्टरांचा. तर तिला बायबल वाचायची सवय, तिने बायबल वाचलं, प्रार्थना केली. तिने बायबल आणि होली वॉटर होतं, होली वॉटर ठेवलं. आणि मी तिला काय म्हणलं, मायरा बायबल नको घेऊ, बॅगमध्ये जागा नाही आहे, तू प्रेयर केली, बायबल ठेवलंय, बायबल वाचलं, प्रेयर केली, होली वॉटर घेतले, बाद झालं. आपण उद्या येणार आहे म्हणलं, उद्या आलं की घरी बायबल वाच. आणि नाही मम्मा मला बायबल घ्यायचं आहे माझ्यासोबत. मग तिने ते बायबल बॅगमध्ये कसं तरी जागा मॅनेज केली आणि ठेवलं. तर म्हणजे मला काय म्हणायचं की बायबल सोबत होतं ना, म्हणून मे बी आम्हाला काही नाही झालं, आम्ही सुखरूप आलो आमच्या घरापर्यंत. बरं. त्याच्यानंतर जे तुमच्या घरच्यांना त्रास झाले, तो किती दिवस त्रास झाला मग? हिला फीवर होता आणि तिला ॲडमिट करा म्हणले, पण आम्ही नाही केलं. म्हणलं मेडिसिनवर होत असेल तर कशाला, कारण एक्झामचे पण दिवस होते, सप्टेंबर नंतर एक्झाम असतात ना, एक्झामचे दिवस होते, त्यामुळे मी काही तिला ॲडमिट वगैरे नाही केलं. आणि ह्यांना फीवर होता आणि मला होत होतं, पण ह्या दोघांचं बघून मी माझं थोडं उरकतं घेतलं. म्हणलं मी आजारी पडले तर कोण करणार म्हणून. एवढंच आहे. बहिणीचा मुलगाही तापला होता आणि जी माझी कोमल नावाची बहीण आहे ना, तीही आजारी होती. सगळेच आजारी हां, होते. तिलाही बरं, फक्त मम्मीला आणि माझ्या दुसऱ्या बहिणीला नव्हतं. बाकी सगळ्यांना फीवर येऊन गेला. बाकी एवढं काही नाही. किती दिवसामध्ये सगळे रिकवर झाले मग? झाले 2-4 दिवसामध्ये. बरं.
मग त्याच्यानंतर बरं काय त्रास वगैरे काही नाही? नाही त्याच्यानंतर नाही. मग त्याच्यानंतर मी हे जरी माझे मिस्टर घरी नसले तरी आम्ही लाईव्ह प्रेयर वगैरे बघत असतो आणि करत असतो. तर मग एवढा काही त्रास नाही झालेला. अच्छा. तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते प्रियंका मॅमचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होता. त्यांनी खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून प्रत्येक परिस्थिती कशी होती हे आपल्याला समजेल. तर ह्या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा आणि Google फॉर्मची लिंक आपण दिलेली आहे ती भरा आणि मॅमसारखंच तुम्ही आपलं पॉडकास्टवर या. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.